राज्यातील शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहत आहेत. ते म्हणजे पवित्र पोर्टलवरती टॅब कधी उपलब्ध होईल. आणि सध्या सेकंड फेज संदर्भात तर टॅब उपलब्ध होईलच या मंथ एंड पर्यंत. परंतु त्याचबरोबर जे शिक्षक भरतीला जी मोठा अडसर ठरत आहे ती म्हणजे कंत्राटी पद्धत. जो GR 23 सप्टेंबर 2024 ला आलेला आहे तो आजही रद्द झालेला नाहीये. आणि त्या संदर्भात आयुक्त कार्यालयातून प्रस्ताव पाठवला असला तरी मंत्रालयात काय खलबतं माजत आहेत त्याबद्दलचा मित्रांनो हा व्हिडिओ आहे. आणि हे कंत्राटी शिक्षक भरती रद्द करू होणार आहे असे जे म्हणत आहेत त्यांच्यापर्यंत नक्की हा व्हिडिओ पोहोचवा, कारण हा आय ओपनर आहे. तो म्हणजे जे फक्त विश्वास ठेवत आहे होईल आणि नाही झालं तर काय, कारण वेळ सुद्धा सध्या फारसा कमी राहिलेला आहे. आणि याचा जो परिणाम आहे तो सेकंड फेज वरती तर नक्कीच होणार आहे. त्याच्यातून एक जे काही पश्चिम महाराष्ट्रातल्या 2 जिल्ह्यांची संदिग्धता होती ती सुद्धा आता म्हणजे त्यांनी सांगितलं आहे की पोर्टलला आम्ही जागा देऊ. त्यांचा खरंच मनापासून धन्यवाद. त्यांच्याबद्दल पुढे मी व्हिडिओमध्ये उल्लेख करेलच. त्याचबरोबर याचा परिणाम तिसऱ्या टेट मध्ये सुद्धा तुम्हाला होताना दिसणार आहे. अनदायी शिक्षण, शिक्षणाचा बहुकलमी कार्यक्रम, CBSE पॅटर्न अशा वेगवेगळ्या योजना जेव्हा मुख्यमंत्री साहेब किंवा शिक्षण मंत्री साहेब हे शालेय शिक्षण विभागात राबवत आहेत तेव्हा शिक्षक भरतीकडे दुर्लक्ष होत आहे हे सर्रास दिसत आहे. जरी शिक्षक भरती होत असली तरी ती फक्त नावाला होते की काय असा प्रश्न आमच्या सामान्य बेरोजगार DED ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, TET, CTT धारकांच्या मनामध्ये येत आहे. त्याचं कारणच असं आहे की ही फक्त शासनानं एक आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे ते सांगतात आमच्याकडे प्रस्ताव आलेला नाहीये. कंत्राटी शिक्षक भरतीचं काय हा प्रश्नाचं उत्तर जेव्हा मंत्रालयात याचं उत्तर विचारलेलं आहे त्या संदर्भात काय रिप्लाय मिळाला याच्यावरती आपण याच्यामध्ये चर्चा करणार आहोत. मित्रांनो, शिक्षक भरतीच्या हक्काच्या नोकरीसाठी सक्रिय लढा आपण लढत आहोत. सो डू सबस्क्राईब. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील. तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे, व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या बातम्या लगेचच मिळत राहतील. मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुश्री माने आपल्या सर्वांचं युट्यूब फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, कंत्राटी शिक्षक भरतीचा 10 सप्टेंबरचा GR रद्द करण्यात यावा यासाठी जिल्हा स्तरावर आंदोलनं झाली. आणि 23 सप्टेंबर 2024 ला GR आला. ते 0 ते 10 पटसंख्या जिथं शाळा आहे तिथं एक कायमस्वरूपी शिक्षक आणि कंत्राटी शिक्षक जो स्थानिक असेल, जो TED BEd कम्प्लीट झालेला असेल, जो CTT झालं असेल अशा अभियोग्यताधारकांना उमेदवारांना 15,000 पगारावरती तात्पुरतं ठेवण्यात आलं. हा थोडासा कंत्राटी शिक्षक भरतीचा बॅकग्राऊंड आहे. आता आपण पाहतो की सेकंड फेजच्या कार्यवाहीला सुरुवात सुद्धा झालेली आहे ती सप्टेंबर महिन्यामध्ये, परंतु पोर्टलवरती टॅब उपलब्ध व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि जेव्हा त्या संदर्भात पोर्टलवरती काही जिल्हे आहेत ते जागा देत नाहीत. त्याच्यामध्ये मोस्ट प्रॉमिनंटली जिल्हा आहे कोल्हापूर, त्याच्यामध्ये आहे सोलापूर, त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा. आता या 5 जिल्ह्यामध्ये 2 जिल्ह्याचा फॉलोअप आपण घेतलेला आहे. ते सध्या पवित्र पोर्टलला जागा देण्यासाठी रेडी झालेले आहेत. त्याच्यामध्ये पहिलं नाव आहे सातारा ZP आणि दुसरं आहे सांगली ZP. तरी सुद्धा या 3 ZP आहेत, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर, त्या कंत्राटीवरती अडून आहे. जोपर्यंत GR लिखित कॅन्सल झालेला आहे, येत नाही, तोपर्यंत आम्ही त्या जागा पोर्टलला देणार नाही असं डायरेक्ट सांगण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे उमेदवारांचं खच्चीकरण होत आहे. आपल्या जवळच्याच भागामध्ये नोकरीची संधी उपलब्ध होणार होती, परंतु ती होताना दिसत नाहीये. बरं, हे फक्त तुम्हाला 4 ते 5 जिल्हे, 2-3 जिल्हे माहित आहेत, पण असे कितीतरी जिल्हे आहेत त्यांनी सुद्धा आज कंत्राटीच्या जागा रोखून ठेवलेल्या आहेत. ते पवित्र पोर्टलला देणार नाही. त्याचं काय? तर मित्रांनो, या संदर्भात आयुक्त साहेबांनी सांगितलेलं आहे की माननीय शालेय शिक्षण आयुक्त पुण्यातून सांगितलेलं आहे की हा प्रस्ताव कंत्राटी शिक्षक भरती रद्द करण्यात यावी असं आम्ही मंत्रालयात पाठवलेला आहे. मंत्रालय जेव्हा या संदर्भात पाठपुरावा करत आहोत तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की कोणतेही कंत्राटी शिक्षक भरतीचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाहीये.
परंतु कंत्राटी पद्धतीने भरती होणार नाहीये. एक ना एक जागा आम्ही पोर्टलला देण्यासाठी व्यवस्थापनांना सांगत आहोत आणि ज्या दिवशी जागा देणार नाही त्या दिवशी आम्ही कंप्लेंट करा आमच्याकडे तुम्ही. नेक्स्ट 48 आवर्स मध्ये किंवा नेक्स्ट 24 आवर्स मध्ये आम्ही ती भरती तिथंच स्थगित करू. मित्रांनो, हे कितपत व्हॅलिड वाटतंय तुम्हाला? हे असं जरी मंत्रालयातून सांगितलं गेलं असलं तरी सुद्धा हे इज इट पॉसिबल की तेव्हा ती भरती तेव्हाच तिथं रोखवणं, हे थोडंसं संदिग्ध वाटत आहे. त्यासाठी कंत्राटीचा GR रद्द होणं तितकंच गरजेचं आहे. परंतु घोडं पेड खातंय कुठे, मराठीतली म्हण आहे, अर्थातच तुम्हाला सगळ्यांना माहित असेल. मित्रांनो, आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपण पाहूया. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये माननीय नारायण राणे साहेब आहेत, ते उपोषणाला बसणारे आहेत की कंत्राटी शिक्षक भरती करा म्हणून. त्याचं कारण असं आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे की शिक्षकांची कंत्राटीद्वारे शिक्षक भरती झालेली आहे. स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावं असं केसरकर साहेब जे पाठीमागचे शिक्षण मंत्री होते, माजी शिक्षण मंत्री, त्यांनी सुद्धा त्यासाठी जिल्हानिहाय शिक्षक भरती किंवा कंत्राटी भरती त्यांनी त्यांच्या जिल्ह्यासाठी हा जो घाट आहे तो घातला होता. आणि आता त्याला दुजोरा देण्याचं काम तिथले उमेदवार करत आहेत. त्यांना त्यांच्याच स्थानिकांची नोकरी हवी आहे. त्यांना माहित आहे कंत्राटीवरती एकदा जॉईन झालं, कॉन्ट्रॅक्ट जर रिन्यू झालं तर मात्र मग त्यांना कंटिन्युएशनसाठी कोर्टात जाता येतं आणि ती केस जिंकता येते. आणि यासाठी त्यांनी माननीय नारायण राणे यांची भेट घेतलेली आहे. आणि राणे सरांनी तर मीटिंग मध्येच आदेश दिलेले आहेत की येणाऱ्या काळामध्ये जर कंत्राटी भरती झाली नाही तर मात्र मी उमेदवार आहेत जे D.Ed. B.Ed. बेरोजगार उमेदवार आहेत त्यांच्या बरोबर उपोषणाला बसू. आणि त्यांनी शालेय शिक्षण विभागाला इशारा दिलेला आहे की लवकरात लवकर ही कंत्राटी भरती पूर्ण करा, जेणेकरून जे थांबलेलं इतक्या दिवसाचं आहे ते मार्गी लागेल. आता मित्रांनो, याच्यामध्ये प्रश्न असा आहे की कंत्राटी शिक्षक भरती शालेय शिक्षण विभाग रद्द करेल का? आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित असेलच, परंतु मला हे सांगायचं आहे की शालेय शिक्षण विभाग इतक्या सहजासहजी हा GR रद्द करणार नाही. कारण त्यांना माहिती आहे की उद्याच्याला येणाऱ्या काळामध्ये त्या GRचा उपयोग सुद्धा यूज करू शकतात ते थर्ड टेटसाठी. त्यामुळे तो रद्द होणं तितकंच गरजेचं आहे. त्याच्यासाठी एखादं मोठ्या लेवलचं आंदोलन सुद्धा गरजेचं आहे. आज GR रद्द करण्यासाठी तुम्ही काय करू शकता हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा. कारण तुमचं जे मार्गदर्शन आहे, तुमचं जे ओपिनियन आहे ते मोलाचं ठरणार आहे. नो मॅटर यू आर वेटिंग फॉर थर्ड स्टेट, नो मॅटर वेदर यू आर वेटिंग फॉर सेकंड फेज. कारण याचा परिणाम दोन्ही शिक्षक भरती आहे त्याच्यावरती होणार आहे. एकदा ती जागा कंत्राटीला गेली की वर्षानुवर्ष त्या जागा परमनंटली भरल्या जाणार नाही. एकीकडे मागणी होते की कंत्राटी ने भरती व्हायला हवी आणि दुसरीकडे मात्र मागणी होताना दिसते की कंत्राटी पद्धतीचा GR रद्द करायला हवा. याच्यामध्ये शिक्षण मंत्र्यांनी अजून चुप्पी धारण केलेली आहे. ते याच्यावरती कोणतंही वक्तव्य द्यायला तयार नाहीयेत. ते म्हणतात आम्ही बघू. शालेय शिक्षण विभाग मंत्रालयातला सांगत आहेत की आम्ही याचा विचार करू, सर्व जागा पोर्टलला देऊ. परंतु आयुक्त कार्यालयातून सांगितलं जात आहे की प्रस्ताव मंत्रालयात पाठवलेला आहे आणि मग याच्यामध्ये घुसमट कोणाची होते तर घुसमट होते जे नोकरीची वाट पाहत आहेत आपल्या जवळच्या स्थानिक जिल्ह्यामध्ये आणि जे सेकंड फेज मध्ये अगदी गेली 3 वर्ष वाट पाहत आहेत की कधी एकदा पोर्टलला टॅब उपलब्ध होईल आणि माझा नंबर लागेल, मेरा नंबर कब आएगा. आणि ह्या सर्वांसाठी हे मला महत्वपूर्ण माहिती सांगायची आहे की कंत्राटी शिक्षक भरतीवरती सध्या कोणताही विचार होत नाहीये मंत्रालयातून. रादर तो रद्द करण्याची कोणतीही चिन्ह नाहीयेत. जर आपल्याला वाटत असेल रद्द व्हा, त्यासाठी स्ट्रॉंग पावलं उचलणं मात्र तितकंच गरजेचं आहे. तरच सेकंड फेजला जागा येतील आणि त्याचबरोबर थर्ड टेटला सुद्धा जागा येतील. तर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा. कारण हा लढा एकट्याचा नाहीये. एका नोकरीसाठी असला आणि सरकारी शिक्षक म्हणून तुम्हाला लागायचं असलं तरी सुद्धा जेव्हा आपण एकत्र येतो तेव्हा हा लढा खूप चांगल्या प्रकारे आपण लढू शकतो. तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा. नो मॅटर तो सेकंड फेजचा असेल, नो मॅटर तो थर्ड टेटचा असेल, परंतु शिक्षक भरती हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण इतक्या दिवस झालं शिकून D.Ed. B.Ed. TET, CTET, ग्रॅज्युएशन, काही लोक पोस्ट ग्रॅज्युएशन PhD सुद्धा केलेले आहेत. ते सुद्धा शिक्षक भरतीच्या पाठी लागलेले आहेत. कारण त्यांना आशा आहे एकदा आम्हाला न्याय मिळेल. आणि मित्रांनो, याच्यासाठी आवाज उठवणं तितकंच गरजेचं आहे. जास्तीत जास्त जे उमेदवार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा. ही लागलेली कीड आहे कंत्राटी शिक्षक भरती, ती मुळापासून काढायची असेल तर आजच आवाज उठवा. अन्यथा फक्त वाट बघून वाटच लागेल. इतकं दिसतंय मेरिट सेकंड फेज मध्ये
इतकंसं कमी येताना दिसणार नाही. पाहूया, तुम्हाला रिझल्ट सुद्धा पाहायला भेटतील. सो स्टे कनेक्टेड. तर तुम्ही याच्यावरती काय वाटतं नक्की कमेंट सेक्शन मध्ये